नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही 10वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करत आहात का? तुम्हाला कधी वाटतं का की माझ्याकडून हे होईल का? तुम्हाला अभ्यासाचा ताण जाणवतोय का? आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. 10वी ही तुमच्या आयुष्याची शेवटची परीक्षा नाही. ही तर तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. जर तुम्ही थोडा वेळ हा व्हिडिओ शांतपणे पाहिला तर तुमचं मन मजबूत होईल, आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यास करण्याची नवीन ऊर्जा मिळेल. आजपासून ठरवा, भीती नाही फक्त तयारी, तणाव नाही फक्त आत्मविश्वास. चला तर मग तुमच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, आता एक सत्य गोष्ट लक्षात ठेवा. 10वी ही फक्त एक परीक्षा आहे, पण तुमचं आयुष्य खूप मोठं आहे. गुण जास्त आले तर आनंद आहे, पण कमी आले तरी आयुष्य संपत नाही. यश म्हणजे फक्त मार्क नाहीत, तर तुमची मेहनत, शिस्त आणि स्वप्न आहेत. आज कदाचित तुम्हाला अभ्यास कठीण वाटत असेल, कदाचित तुम्ही थकलेले असाल, पण लक्षात ठेवा, आजची मेहनत उद्याचं भविष्य बदलते. तुमचं स्वप्न काय आहे? डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, अधिकारी, उद्योजक, कोणतंही स्वप्न असो, ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात आहे. फक्त एक गोष्ट करा, दररोज थोडा वेळ जास्त अभ्यास करा, थोडी जास्त मेहनत करा, थोडा जास्त विश्वास ठेवा. इतर काय करतात यापेक्षा तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःशी स्पर्धा करा, कालपेक्षा आज चांगलं व्हा. लक्षात ठेवा, मोठी यश अचानक मिळत नाहीत, ती रोजच्या छोट्या प्रयत्नांनी मिळतात. आता आपण बोलूया अभ्यास कसा करायचा याबद्दल. कारण फक्त अभ्यास करणे पुरेसे नाही, योग्य पद्धतीने अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम रोज एक ठरलेली वेळ ठेवा. दररोज एकाच वेळी अभ्यास केल्याने मन सवय लावते आणि एकाग्रता वाढते. दुसरी गोष्ट, मोबाईलपासून दूर राहा. अभ्यासाच्या वेळी मोबाईल सायलेंट ठेवा किंवा वेगळ्या खोलीत ठेवा. लहान विचलन देखील मोठा वेळ वाया घालवते. तिसरी गोष्ट, विषयांचे नियोजन करा. आज कोणता विषय, कोणता धडा, किती वेळ हे आधी ठरवा. यामुळे गोंधळ कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. चौथी महत्त्वाची गोष्ट, दररोज थोडे प्रश्न सोडवा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि सराव प्रश्न सोडवल्याने परीक्षेची भीती कमी होते. आणि शेवटी, फक्त वाचन नाही तर लिहून अभ्यास करा. लिहिल्याने आठवण जास्त मजबूत होते. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, स्मार्ट अभ्यास प्लस नियमितता = यशाची खात्री. विद्यार्थ्यांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आत्मविश्वास. तुमच्याकडे क्षमता आहे, फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही परीक्षा कठीण वाटणार नाही. कधीही इतर विद्यार्थ्यांशी तुलना करू नका. प्रत्येकाचा वेग वेगळा असतो. कोणी लवकर शिकतो, कोणी थोडा वेळ घेतो, पण दोघेही यशस्वी होऊ शकतात. दररोज सकाळी किंवा अभ्यास सुरू करण्याआधी स्वतःला सांगा, मी करू शकतो, मी सक्षम आहे, मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. ही वाक्य छोटी आहेत, पण त्यांचा परिणाम मोठा आहे. चुका झाल्या तरी घाबरू नका. चुका म्हणजे अपयश नाहीत, त्या शिकवण्या आहेत. प्रत्येक चुकीतून तुम्ही अधिक मजबूत बनता. लक्षात ठेवा, ज्याच्यात आत्मविश्वास असतो तोच यश मिळवतो आणि तुमच्यात तो आत्मविश्वास नक्की आहे. परीक्षा जवळ आल्यावर थोडा ताण येणे स्वाभाविक आहे, पण ताणाला तुमच्यावर नियंत्रण घेऊ देऊ नका. तुम्ही ताणावर नियंत्रण ठेवा. सर्वात आधी योग्य झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरू नका. मन आणि मेंदू ताजेतवाने असेल तर अभ्यास जास्त चांगला होतो. दुसरी गोष्ट, थोडा व्यायाम किंवा चालणे. दररोज 15-20 मिनिटे चालल्याने मन शांत होते आणि ताण कमी होतो. तिसरी गोष्ट, खुल्या मनाने बोला. तुम्हाला काही त्रास असेल तर आई-वडील, शिक्षक किंवा जवळच्या मित्राशी बोला. मनात ठेवलेला ताण वाढतो, पण शेअर केल्यावर हलका होतो. चौथी गोष्ट, लहान विश्रांती घ्या. सलग तासनतास अभ्यास करू नका.
प्रत्येक 45-50 मिनिटांनी 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःवर दडपण आणू नका. तुमची तुलना इतरांशी करू नका. शांत मन, सकारात्मक विचार आणि नियमित अभ्यास हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आता आपण बोलूया परीक्षेच्या दिवशी काय करायचं याबद्दल, कारण योग्य रणनीतीने तुम्ही जास्त गुण मिळवू शकता. सर्वप्रथम परीक्षेच्या दिवशी घाबरू नका. शांत रहा आणि आत्मविश्वास ठेवा. पेपर हातात आल्यावर आधी 2-3 मिनिटे शांतपणे प्रश्न वाचा. दुसरी गोष्ट, वेळेचे योग्य नियोजन करा. सोपे प्रश्न आधी सोडवा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि वेळ वाचतो. तिसरी गोष्ट, उत्तर स्वच्छ आणि नीट लिहा. हाताने स्पष्ट अक्षरात लिहिल्यास परीक्षकाला समजायला सोपे जाते. चौथी गोष्ट, कठीण प्रश्नांवर जास्त वेळ घालवू नका. जर एखादा प्रश्न अडला तर पुढे जा आणि शेवटी परत या. आणि शेवटी पेपर पूर्ण झाल्यावर एकदा नक्की तपासा. लहान चुका दुरुस्त करा. उत्तर क्रमांक तपासा. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, शांत मन, योग्य नियोजन, आत्मविश्वास असेल तर उत्कृष्ट यश मिळते. विद्यार्थ्यांनो, आजचा हा व्हिडिओ इथे संपत आहे, पण तुमचा प्रवास आता सुरू होतो आहे. लक्षात ठेवा, 10वी ही तुमच्या आयुष्याची शेवटची पायरी नाही, तर उज्ज्वल भविष्याची पहिली दिशा आहे. तुमच्यात प्रचंड क्षमता आहे. तुम्ही मेहनत केलीत तर यश तुमचं आहे. भीतीला बाजूला ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज थोडं अधिक शिका. थोडं अधिक प्रयत्न करा. आज एक ठाम निर्णय घ्या. मी माझ्या स्वप्नांसाठी पूर्ण प्रयत्न करणार. तुम्ही नक्की यशस्वी होणार. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.